नमस्कार मित्रांनो, मैदान आज चालू आहे नेवासा या ठिकाणी मैदान चालू आहे. आमदार केसरीचं मैदान चालू आहे. ते मैदान जे आहे ते STC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती चालू आहे आणि आत्ता त्या मैदानामध्ये गट 1 ते 10चे गट पळून झाले. ते निकाल मी तुम्हाला सांगतोय. आणि घोटचा सर्जाच त्या ठिकाणी पळाला आणि समाजसेवक संतोष तोडकर यांची जी 92 लाखाची खरेदी आहे ती पळालेली आहे. कोणत्या गटात पळाली सुरुवात करूया. गट क्रमांक 1चा निकाल 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी गजाभाई आणि राणा ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. गट क्रमांक 1 मध्ये काय गाडी पळाली, सुट्टीच गाडी पळाली आणि नाशिक टांगे जे आहेत त्या मैदानामध्ये एक परमिशन आहे त्या नाशिक टांग्यांना, तसलेच टांगे पळतात आणि गजाभाई राणानं आज निर्विवाद वर्चस्व जे आहे ते पटकवलेलं आहे गट क्रमांक 1 मधून. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल घेतोय. 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी मोरगावकरांचा मोन्या पळाला आणि त्या मोन्यासोबत पळाला खंड्या 60 हा नंदी पळाला. सुंदर अशी गाडी दिनेश ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. मैदान हे नक्की कोणत्या जिल्ह्यात आहे, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे का कुठल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा. परंतु STC लाईव्हवरती ते मैदान चालू आहे आणि गाडी पब्लिकनं पळाली बरं का. काही गाडी पुढं एक चाललेली साईडची, परंतु या गाडीनं एक ओव्हरटेक बेकार केला आणि निकाल जो आहे तो घेतलेला आहे. गट क्रमांक 3चा निकाल घेतोय. 3 मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी रुद्रा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला येडा रैना. सुंदर अशी गाडी येडा रैना आणि रुद्राची जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. आणि तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी लखन आणि डॉन ही दोन्ही गाड्यांना जे आहे ते सामना निकाल देण्यात आलेला आहे. गट क्रमांक 3चा निकाल चांगल्या गाड्या, दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या. तास क्रमांक 5 वरून जी गाडी धावलेली होती त्या गाडीनं चांगलं ओव्हरटेक केलं आणि दाखवून दिलं की संबंध महाराष्ट्राला की आणि मैदान एक चांगलं पारदर्शक आहे, खूप चांगलं मैदान आहे, चांगलं गाड्या पळतात त्या ठिकाणी. गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 4 आणि 5ला सामना आहे. गट क्रमांक 4चा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी भाटमादेवी यांचा शिवा पळाला आणि त्या शिवासोबत बजरंग हा नंदी पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती दोघांची सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. ड्रायव्हरचं नाव जे आहे ते काही समजलेलं नाही आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी अंतरवाली या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. बैलांची नावे जी आहेत ती कमेंट्समध्ये सांगू शकताय. बैलांची नावे काही समजलेली नाही आहेत कमेंट्समध्ये सांगा. आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव काही समजलेलं नाही आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल आहे तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी निरगावकरांचा SP डॉन पळाला आणि त्याच्यासोबत बिच्छू डॉन पळाला. काय गाडी पळाली या निरगावकरांच्या SP डॉनची. तास क्रमांक 9 म्हणजे पब्लिकनं गाडी पळाली. पब्लिकनं पळणं एवढं सोपी गोष्ट नाही आणि संभाजीनगरची किंवा नाशिक त्या भागातली जी बैल आहेत ती पब्लिकनं पळतातच, म्हणून तर इकडे निर्विवाद वर्चस्व गाजवतात. आणि काय गाडी पळाली, खरंच डोळ्याचं पारणं फेडलं या गाडीनं पब्लिकनं पळून. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल आहे. 7 मध्ये या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये आपल्या सातारा भागात असो, सांगली भागात असो, पुणे भागामध्ये असो असा हा नाशिककरांचा तांडव पळाला. तांडव जय पराजय ग्रुप नाशिक यांचा तांडव आणि त्याच्यासोबत पळाला करण शेठ हा नंदी पळाला. या दोघांची गाडीनं चांगला असा तास काही समजलं नाही, परंतु काय निकाल सुट्टा घेतला आहे आणि आज ही गाडी सेमीला पात्र झालेली आहे. बहुतेक ही गाडी फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होते. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा साई 11 पळाला आणि त्याच्यासोबत नंदी पळाला. त्याचं नाव काही समजलेलं नाही आहे, परंतु ही गाडी जी आहे ती आपल्या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव ड्रायव्हरच्या यादीमध्ये शाकीर पठाण यांनी चालवली गाडी. खूप साऱ्या शुभेच्छा शाकीर पठाण यांना सेमीफायनलसाठी. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडा समाजसेवक संतोष तोडकर यांनी 92 लाखाची जी खरेदी केलेली होती तो मल्हार पळाला आणि त्या मल्हारसोबत पळाला नाना प्रधान आणि त्यांचे सहकारी यांचा घोटकरांचा सर्जा पळाला, हिंद केसरी सर्जा. सुंदर अशी गाडी मल्हार आणि घोटच्या सर्जेची सेमीफायनलसाठी पात्र केली या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये हिंद केसरी ड्रायव्हर असलेले बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी. गट क्रमांक 10चा निकाल आहे. सामना झाला 10 मध्ये. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी कॉकटेल आणि सिम्बा
आणि तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी भिंगरी आणि बादल या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये STC लाईव्हवरती हे मैदान चालू आहे. धन्यवाद.